हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पुन्हा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण छान अशा इडल्या बनवणार आहेत. तर त्यासाठी एकदम छोट्या छोट्या ट्रिक आणि टिप्सचा वापर करून आपण या इडल्या कशा छान व मऊसूत होईल याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्या मी कशा बनवते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला बनवायला सुरुवात करते. तर इथे मी इडलीसाठी 3 ग्लास हे घेणार आहे. 3 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास उडदाची डाळ. तर मी घेते. तर हा 1 ग्लास घेतला आता. हा दुसरा ग्लास आणि हा तिसरा ग्लास, असे 3 ग्लास आपण तांदूळ घेतलेला आहे. दुसऱ्या पातेल्यामध्ये आता आपण उडदाची डाळ घेणार आहे. तर इथे 1 ग्लास मी उडदाची डाळ सुद्धा घेतली आहे आणि ही मी या सेपरेट पातेल्यामध्ये भिजत घालत आहे. तर 3 ग्लास तांदूळ मी दुसऱ्या पातेल्यामध्ये भिजत घातला. भरपूर सारं पाणी मी आता ओतले आणि आता स्टार्टिंगलाच मी छान धुवून घेतले तांदूळ, कारण नंतर संध्याकाळी जास्त काही तांदूळ धुवायला लागणार नाही. तर संध्याकाळी मी एकच पाण्याने तांदूळ धुणार आहे. तर आता मी जवळजवळ 2-3 पाण्याने तरी हे तांदूळ धुतला आहे. तर आता मी हे छान भिजत घालण्यासाठी ते ठेवून घेते. तर तुम्ही पाहू शकता इथे दोन्ही मी धुवून मस्त आता इथं पाणी भरून भिजत घालण्यासाठी ठेवलं आहे. तर संध्याकाळी मी आता 9-10 वाजता हे वाटणार आहे. तर जवळजवळ हे 7 ते 8 तास तरी आपण हे भिजत घालून ठेवायचं. तर 7-8 तासांनी एकदम छान भिजतं ते आणि मग संध्याकाळी ते वाटल्यानं तर उद्या इडल्यांसाठी आपलं पीठ तयार होईल. तर अजून एक अशी महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण जेव्हा डाळ भिजत घालतो तर त्या डाळीमध्येच 1 चमचा मेथीदाणे घालायचे. तर हे मेथीदाणे आहेत, बाजारात सहज मिळतात. तर डाळ भिजत घालताना त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मेथीदाणे घालायचे आहेत, कारण मेथीदाणे घातल्याने इडल्या छान अशा फुलतात. त्यामुळे मी याच्यामध्ये 1 चमचा मेथीदाणे घालत आहे. तर आपण उडदाची डाळ भिजत घातली आहे ना, त्यामध्येच हे 1 चमचा मेथीदाणे भिजत घालायचे आणि तसेच त्यामध्ये मूठभर पोहे सुद्धा आपण घालणार आहे, कारण पोहे घातल्यामुळे ना आपल्या इडल्या एकदम मऊसूत होतात. त्यामुळे नेहमी मी या डाळीमध्ये मूठभर पोहे तर इडलीसाठी आपण दुपारी जे तांदूळ आणि डाळ वाटून ठेवलं होतं ना, तर ते आता एकदम छान असं भिजलं आहे. तर आता मी ते वाटून घेते आणि ते वाटून एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे. तर चला वाटते आता. तर त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पहिल्यांदा तांदूळ वाटणार आहे आणि नंतरून त्याच भांड्यामध्ये डाळ वाटणार आहे. पण वाटून झाल्यानंतर ते दोन्ही एकाच पातेल्यामध्ये मिक्स करायचे आपल्याला. तर त्यामध्ये मी थोडं पाणी घातलं आहे. थोडं पाणी या तांदळामध्ये टाकलं आहे. तर एकदम पाणी टाकायचं नाही, एकदम थोडं थोडं टाकत ते वाटायचं आहे. तर एकदम छान असं आपल्या इडलीला लागेल असं पीठ आपण हे आता वाटून घेतलं आहे. तर तुम्ही पाहू शकता
एकदम छान असं इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे. तर हे इडलीचं बॅटर जास्त मोठं पण ठेवायचं नाही आणि जास्त बारीक सुद्धा वाटायचं नाही. आपल्या हातांना म्हणजे आपल्या त्याचं कण थोडस लागलं पाहिजे असं हे तांदूळ वाटायचं. मग एकदम छान आणि एकदम तर आता हे आपण ठेवून देऊयात आणि उद्या सकाळी याच्या मस्त अशा इडल्या बनवूयात. तर रात्री आपण जे इडलीसाठी तांदूळ आणि डाळ वाटून ठेवलं होतं ना, तर त्याचं आता छान असं बॅटर तयार झालं आहे. तर त्याच्या आपण आता छान अशा इडल्या तयार करणार आहेत. तर चला मी तुम्हाला ते दाखवते. तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान असं हे इडलीसाठीचं बॅटर तयार झाले. तर कधी कधी आपण जुनी डाळ वापरतो. तर उडीद डाळ जेव्हा जुनी असते ना, तेव्हा आंबवण्याची प्रक्रिया जी असते ती एकदम कमी प्रमाणात होते, त्यामुळे इडल्या फुगत नाही. तर अशा जुन्या डाळी जर बाजारातून आपण जर आणल्या तर त्या आपल्याला माहीत नसतात की त्या कशा आहेत. तर त्यासाठी 1 चमचा मेथीदाणे घातले ना, तर ही आंबवण्याची प्रक्रिया आहे ती एकदम छान होते आणि इडल्या फुगण्यासाठी मदत होते. तर त्यामुळे नेहमी आपण इडली करताना त्यामध्ये 1 चमचा मेथीदाणे हे घालायचेच. तसेच इडली आपण जेव्हा बनवायला घेतो ना, तेव्हा हे पीठ आहे ना ते एकदम छान एकदम जोरजोरात असं फेटायचं, म्हणजे त्याच्यामध्ये हवेची पोकळी तयार होऊन आपली इडली ही अगदी छान फुलली जाते. तर ही एक महत्त्वाची टिप्स आहे. इडली करण्याआधी आपण ही प्रक्रिया करून घ्यायची, म्हणजे आपल्या इडल्या अजून छान व सुंदर होतात. अजून एक महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण जेव्हा इडलीचं पीठ वाटतो तेव्हा त्यामध्ये मीठ न घालता रात्रभर तसेच ठेवायचे व दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण इडली बनवायला घेतो त्यावेळेस त्यामध्ये मीठ घालायचे. तर त्याचे कारण असं की रात्री पिठामध्ये मीठ घातल्यामुळे आंबवण्याची प्रक्रिया ही एकदम कमी प्रमाणात होते. त्यामुळे जर चांगलं पीठ आंबवलं गेलं तरच त्याच्या छान अशा इडल्या तयार होतात. त्यामुळे रात्री मीठ हे घालायचे नाही. तसेच पुढची टिप्स म्हणजे इडली साच्यामध्ये इडलीचं पीठ भरण्याआधी त्या भांड्याला तेलाचा हात लावला पाहिजे, म्हणजे इडल्या त्या भांड्यामध्ये चिकटत नाही. तसेच पाण्याला उकळी आल्यानंतरच इडलीच्या साच्यामध्ये इडली पीठ भरून ते शिजवण्यासाठी ठेवावे. सर्वात शेवटची टिप्स म्हणजे इडली कुकरचं झाकण हे नेहमी पॅक पाहिजे, जेणेकरून वाफ बाहेर गेली नाही पाहिजे. तर अशा सर्व महत्त्वाच्या टिप्सचा वापर करून आपण इडली बनवली ना, तर एकदम छान आणि मऊ लुसलुशीत इडल्या बनवायला एकदम सोप्या जातात. तर इथे तुम्हाला मी एकदम छान प्रकारे इडल्यांची टिप्स तर दिल्याच आहे, परंतु इडल्या करायच्या म्हटलं तर सांबर हे आलंच. तर सांबर ही आपण एकदम छान प्रकारे मी कशी बनवते हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते. तर येथे मी एक उभा मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो चिरलेलं घेतलेलं आहे. तसेच थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. तर कांदा मी लाल होण्यासाठी प्रथम कढईमध्ये तेलामध्ये टाकलेला आहे आणि त्यामध्ये 2-3 कढीपत्त्याची पाने व 2-3 तमालपत्र व मिरी, लवंग असं थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे. तसेच त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि टोमॅटो एकदम छान असं त्यामध्ये शिजून घेतलेला आहे.
तर हे सर्व तेलामध्ये चांगले शिजल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद, मिरची पावडर व सांबार मसाला चांगला परतून घ्यायचा. तर त्यामध्ये चिंचपाणी घालण्यासाठी मी थोडीशी चिंचपाणी बाजूला करून ठेवलं होतं. तर ते चिंचपाणी यामध्ये या मसाल्यांमध्ये परतून घेणार आहे. तर थोडंसं हे चिंचपाणी त्यामध्ये परतलं ना तर एकदम छान अशी तर्री तयार होते. तर एकदम वासही त्याचा एवढा छान येतो आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं सांबार मसाला भाजला जातो आणि एक प्रकारची छान अशी चव या सांबाराला येते. तसेच त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून छान असं हलवून घ्यायचं. तर सांबार बनवण्यासाठी सर्वात आधी मी कुकरला डाळ शिजायला लावली होती. तर यामध्ये तूर डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळ या तिन्ही प्रकारच्या डाळी होत्या. तर त्या मी छान अशा कुकरला शिजून घेतली व त्यामध्ये ॲड केले. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असं सांबार आपलं तयार झालेलं आहे आणि 5 मिनटानंतर त्याला एकदम छान अशी उकळी काढून घ्यायची आणि आता आपलं सांबार एकदम छान असं तयार झालेलं आहे. तर त्याला तरीही एकदम छान आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर 5 मिनिटांनी उकळी आल्यानंतर गॅस बंद करून सुंदर अशी आपली सांबार मसाल्याची रेसिपी तयार झाली आहे. तर मैत्रिणींनो, कशा वाटल्या तुम्हाला माझ्या इडली संबंधीच्या टिप्स आणि माझी सांबार रेसिपी? तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.